तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. रात्री मुंबईवरून येऊन घरी येऊन झोपलो होतो. रात्री काय झालं, जेवलो वगैरे आणि झोप आली आणि मग मला आता झोपूया. थोडं जाऊन पिंगत जाण्यापेक्षा मला इथं झोपून सकाळी 4 वाजता उठून निघू. तर आता वाजलेत बरोबर 4:30 आणि आपण निघलोय घरातून बेंगलोरच्या दिशेने. तर मस्त असा बेंगलोरच्या दिशेने आपला प्रवास चालू आहे. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. तर चला भावानो, निघूया. प्रथम तर घेऊया ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल, हर हर महादेव. आणि आपण केले प्रस्थान बेंगलोरच्या दिशेनं. बघू शकता. आता कराडात पोहोचतो. आणि महत्वाचा एक लपडा परत एकदा झालाय राव. ते चॉकसरचं वेल्डिंग केलेलं मागच्या ट्रिपला, पण ते परत निघलंय. मी म्हणलं रात्री आदळते गाडी कशानं तर चॉकसरचं वेल्डिंग निघलं. आता ते परत करावं लागेल कुठंतरी. काय राव ते सगळं. आता मला ते एक तर नट नवीन टाकायला लागेल, नंतर काय ना काय खेळ करायला लागेल त्याच्याकडे. परत कसं काय तुटलं वेल्डिंग काय माहिती. तो म्हटलं पॉवरफुल आहे, हे आहे ते आहे. 500 घेतलेले राव त्यानं वेल्डिंग करायचे, सगळं खोल फिटिंग. आता अवघडच आहे. परत ते खोला आणि हे करा. बघू आता कसं होतंय ते. चला कुठल्या ते मिस्त्रीकडून खोलून घेऊ, कारण ते खोलणं होत नाही. ते लय फिरतो नट आतमधून. आणि करून घेऊ रस्त्याला आता. कारण गाडी आदळते. मी येताना म्हणते गाडी का आदळते एवढी. तर ती जकापसरमुळे आदळते. चला काय विषय नाही, करून घेऊ. रस्त्यात पुढे निघून जाऊ. ह्या टायमिंगला आल्यावर भावानो, कराडात काळ कुत्र नसते. कसं आहे, मोकळा आहे सगळं. अजिबात ट्रॅफिक नाही, ब्रेक नाही घ्यायचा, काय नाही. फक्त थोडंसं ट्रॅव्हल्सवाले आल्यामुळे जरा घोळ होतो, बाकी काय नाही. बघू शकता आहे का ट्रॅफिक. नाद करते काय कराडचा. चला आता मला महत्वाचं टेन्शन ते चकापसरचं आले. गाडी रातच्या आधार मी म्हणते माल तिरका असल्यामुळे गाडी आपटत असल्या कधी वेळी. ते चकापसर निघलं. मी सकाळी आता येताना घरातनं बघितलं, हलवून बघतो तर चकापसर वेल्डिंग निघून आले बाहेर. आता ते मला वेल्डिंग करावं लागल. टायर खोला आणि हे करा ते करा. ते आता वेळ जाईल परत. आता कुठं करायचं ते पण टेन्शन आलं. म्हणजे कसं आहे ते वेल्डिंग आता चांगलं बघितलं पाहिजे. त्याला म्हणलेलं मी मोठ्या मशीन कर, मला नाही निघले आणि निघून गेलं राव. काल गाड्या आदळी एका ठिकाणी जोरात तिथे निघून गेलं असं. तर आता मग आपल्याला ते डायरेक्ट परमनंटली करायला लागेल. परमनंटच केलेलं हे वेल्डिंग, पण ह्याचा काय उपयोग नाही झाला. बघू आता. चला करू रस्त्याला. तोपर्यंत आदळत जायचं, आपटू शकत नाही गाडी. आता सगळं अलाइनमेंट हालून जाईल. येताना मी भिरकीट आलोय, आता जाताना गोळ आहे. चला बघू कसं होतंय तसं पुढं करून घेऊ. चवडावाल्याचा काय कांड झालाय मधीच. चवडा भरलाय ना टॉवर का काय, चायना माल काहीतरी विषय झाला. टेम्पोवाला इकडे कसा काय गेला, काय खेळ झाला याचा. खेळ झालाय भावना. तो पुण्याचा भाऊ होता आणि त्याची गाडी अडकलेली. तर आपण थांबलो तिथं. मी तासभर थांबलो, कारण तिथं गाडी लावायला चान्स नाही वाढायला. म्हणजे नंतर ट्रकवाली भरपूर थांबलेल्या गाड्या, म्हणजे मोठ्या गाड्या 1109 वगैरे 14 फूट. आता मी थांबल्यामुळं काय झाला विषय, सगळ्यांना वाटलं माझ्याच गाडीचा काय कांड झालाय का काय. त्यामध्ये यायचं थांबायचं, भाऊ काय झालं म्हणलं आपलं काय नाही, तोच गेलाय त्यासाठी थांबलोय. चवडी गाडी महत्वाची पास करून दिली आणि त्याला म्हणलं थांब जरा ट्रॅक्टरची वाट बघू. तासभर वाट बघितली, पण एवढं दुनियाचं ट्रॅक्टरवाला असते रोज. आज एक ट्रॅक्टरवाला नाही राव. कारण त्यात तेवढ्या जागेत काय जवळजवळ 10 ते 12 फूट जागा आहे. त्यात फक्त ट्रॅक्टरच बसू शकतो वाढायला त्याला. आणि त्याला म्हणलं तू बाबा लय काय हालचाल करून जाशील खाली. मी आलो तेव्हाच तो मागं पुढं करत होता. म्हणलं थांब जरा घोळ करशील, त्याला खाली येऊशीर पार्किंगला जाशील. थांब म्हणलं त्याला, थांबवलं त्याला. तोपर्यंत त्यानं थोडं मागं करून डिझेलची टाकी फुटली, सगळं डिझेल गेलं. आता गाडी जरी ट्रॅक्टरवाला आला तरी गाडी एअर धरणार आहे. माल कमी आहे त्या ब्ल्यू डॉटचा, हलका माल असतो, काय विषय नाही. पण कसं असतं अशा वेळेला ना जरा संयम ठेवलेलं चांगलं असतं. उगाच वासा करत का आपल्याकडून आणखीन काय त्या अडचणीत येतं माणूस. त्यामुळे थोडं डोकं शांत ठेवून चालायचं. कारण आपल्या डोक्याला लय चालायचं नाही, कारण आपण वायबल झालेलो असतो त्यावेळेला. म्हणून त्याला म्हणलं थांब जरा भाऊ, लय आपण करू नको.
थांब जरा ट्रॅक्टर येऊ दे, ट्रॅक्टर आल्यानंतर काढू. पोरगा पण असा होता, त्याला काही एक्सपिरियन्स वगैरे काय नाही, तो असाच होता, नवीन पोरगा होता, असा विषय. ते म्हणतो मीच कसा गेलो मलाच माहित नाही कसा दाबला, त्याला दाबला त्यामुळे गेला. चला असू द्या, काय विषय नाही. चला आपली कार्यकर्ती सगळी थांबली होती रस्त्यानं. आता मला पण उजाडलं बघा इथंच. त्याला आता चहा पाणी करून जाऊ, चहा पिऊ आणि कल्टी मारू. पाहून त्या गाडीवाल्यापासून निघलो आणि चहा प्यायला थांबलो येऊन कामेरला. हे आपले नाशिकचे आशिक भेटले बघा सगळे, आणि ते पण चाललेत बेळगावला. चहा घेतला त्यांच्यावर, भेटून पण भारी वाटलं दादांना. चला निघू आपण आता. उजडले की सगळ्या रस्त्यानं टाइमपास असते बघा, सगळे कार्यकर्ते भेटतात. आता लवकर कोल्हापूर पास करून पुढे जाऊया, सगळा टाइमपास होत जातो. आपल्याला वेल्डिंग पण करायचंय. भाऊ पण थांबला होता, भावावर चहा पाणी केला छोटा. चला झान 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 रिवेट लावा. आता वेल्डिंग कराय माझ्या अंदाजानं बेळगावच्या आसपास करू वेल्डिंग, तर उजाडते कसं असतो. 7 वाजले बघा इतकं. तासभर त्या भावापाशी गेला माझा, पण काय सक्सेसफुल झालं नाही भावाचं. मला दुःख आहे त्याचं, कारण ट्रॅक्टर आला नाही. आता म्हणलं किती उशीर थांबायचं, त्या भावाला म्हणलं थांबव, ट्रॅक्टरवाला आला की. त्याला एक दोघाचा नंबर दिला तिथल्या लोकल, म्हणलं फोन कर सकाळी यांना, अजून अर्ध्या तासानं उठतील येतील. काय विषय नाही, चला होत राहतं रस्त्याला असं. पण किनीच्या टोल नाक्यावर उजाडलं. महत्वाचा पाण्याचा बाटला घेतला भरून, आणि आता उजाडले. आता पुढं कुठेतरी वेल्डिंग करायचं, मग निघायचं. पाण्याचा बाटला आतनं जरा शेवळला होता, जास्त दिवस गाडी उभा असल्यामुळे. ती पण क्लीन करून घेतलं, खडं टाकलं आणि क्लीन झाला. मग पाणी महत्वाच पाहिजे गाडीत. पाणी घेतलं ना, आता कल्टी मारूया. चला आता बॉर्डर वगैरे क्रॉस करू. वेल्डिंग कुठं करायचं ते जरा घोटाळ्याचं काम आहे, बघू पुढं कुठंतरी करू भेटेल तिथे. कारण लय आदळती गाडी, दान 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 मूडच गेला सगळा. कोल्हापुरात पोचले भावांनो. फॅमिली मेंबर गाठ पडली, त्यांची गाडी घेतली, गोव्याला चालल्यात, मुंबईवरून आल्यात. जाऊ द्या म्हटलं, भुंगा फाट निपाणी मार्गी. आपल्याला वेल्डिंग करायचं आहे महत्वाचं, आणि वेल्डिंग वाला टॉपचा पाहिजे. आता ढिगावला वेल्डिंग वाला करायचं नाही, म्हणजे कसं वेल्डिंग मशीन त्याची टॉपची पाहिजे, तेव्हा ती वेल्डिंग राहणार आहे दडीव, नाही तर निघून जाणार आहे. मागणं अजून एक गाडी यायला लागली. कसं कसं नियोजन लागतंय बघू. आता राव दिवसाचं सगळं वैतागवाडी असते, संध्याकाळी जरा बरं वाटते गाडी चालवाय. दिवसा नको नको वाटतंय की बघा, ट्रॅक्टरवाली नी तीन सगळा खेळच असते. अशा तऱ्हेने आपण पोचलेलो आहे महाराष्ट्र बॉर्डरला. चेकपोस्ट आणि लाईन ही नेहमीप्रमाणे लागलेलीच आहे बघा, अजून सुधारलेली नाहीत वाटतं. ही काय लाईन लावून भेटतं काय माहिती यांना. आपण तर इज्जतीत लाईनीत जातो, आपण काय मध्ये आधी घुसत नाही. असा खेळ आहेत बघा, सगळं काटा आहेत, फक्त ह्यांना 2च चालू ठेवायचं आहेत. हे बघा सगळं चालू आहे, हे बंद ठेवल्यात आणि हे 2च फक्त चालू केल्यात, आणि मुलकाचं ट्रॅफिक करून टाकलं बिनकामाचं, तर गरज नसताना. मग उगा शिव्या खात नाही ती, ह्यामुळंच खाते. काय आता बोलून बोलून वैतागलोय आम्ही, एक दिवस पेटवायचंच राहिले. नाश्ता करायला थांबलोय बीपीच्या पंपावर, शिरा उपीट घेतले, मस्त दणका लावून निघू. पुढं जाऊन वेल्डिंग करायचंय. अजून एक गाडी मागण्याला लागल्या, त्यामुळे टाइमपास चाललाय, जरा टाइमपास करून निघू. चला पहिलं पोहे संपू आणि मग निघू. पोहे खायला या, मामाने पोहे मस्त बनवलेत, शिरा पण कडक आहे ना. दोखा बस. शिरा खाल्ल्यागत वाटला जरा शिरा, तर ते पिवळं टाकतात ना कलर, त्यापेक्षा हा बेस्ट आहे. नॅचरल ठेवलाय त्याने एकदम. दादांना पण भारी वाटतं, काजू बिजू टाकल्यात मस्त. शिरा पोहे मिक्स घेतलेले आपण, संपवलं सगळं. ओके, वरून भारतच्या पंपावर थांबलेलो आपण कोगनळीच्या. तर हे दादा आहेत, राजेंद्र कुंभार यांचं नाव आहे.
त्यांचं नाश्त्याचं सेंटर आहे. शिरा उपीट घरच्या सारखं एकदम मस्त घरनं बनवून आणून इथं विकतात ते. तर पंपाच्या शेजारीच आहे, थोडंसं आतमध्ये आहे, त्यामुळे दिसून येत नाही कोणाला. पण पंपाच्या तिथं आतमध्ये ढाबा तयार केलाय नवीन, तिथंच आहे यांचं. आणि मस्त असा शिरा देतात बरं का, पोहे वगैरे मस्त. आता मी नाश्ता केला, एक नंबर. पहिल्यांदाच थांबलो त्यांच्यापाशी, पहिल्यांदाच नाश्ता केला, पण एक नंबर आवडला आपल्याला, एक नंबरवर का दादा. तर भावना नाश्ता आपला झालेला आहे खट टकाटक मध्ये. टिपी काढून घेतो, महत्वाची टिपी काढायची. टिपी काढली म्हणजे टेन्शन राहत नाही, ती ध्यानात राहत नाही माझ्या, त्यामुळे घोळ होतो. पहिली टिपी काढून घेतो आणि मग चालू करतो प्रवासाला सुरुवात. पुढे जाऊन आपल्याला वेल्डिंग पण बेळगाव मध्ये करायचंय. तर चला बघू कसं होतं. पहिली टिपी काढतो. भावना आपण बरोबर निपाणीला आहे आता. आणि बघू शकता हा नवीन झालेला ब्रिज घाटातला असला खतरनाक दिसतोय का नाही दिवसाचा. इकडं कधी दिवसा येणं होत नाही माझं, रात्ताच असतोय कायम. पण लय भारी दिसतोय ब्रिज राव. लय कडक लांब न बघितल्यावर लय भारी वाटतंय. पूर्ण चढ संपणार आहे एकदा ब्रिज चालू झाला की वरनं. कसं दिसतंय खतरनाक. इथं घेरच घ्यायचा नाही परत, भोंगा फाईट निघायचं. आता डाऊन घेर घ्यायला लागतो ना, तिसऱ्या चौथ्यात जाते आता गाडी, परत टॉप मध्येच जाणार बघा. नाद खोळा काम केलेलं आहे. बघू त्या हाईटला ब्रिज आहे. मला तर पहिल्यांदा वाटलं मेट्रोच बांधतोय का इकडं, परत समजलं की ब्रिज आहे. कडं काय नाही, अशी प्रगती झाली पाहिजे तेव्हा कुठं बरं वाटतंय टोल द्यायला, नाहीतर मग मन समाधान होत नाही टोल देऊन. भावना बेळगावला वेल्डिंगचं काम करून घेतलं, व्हिडिओ काढायला विसरलो त्या गडबडीत, माझ्या लक्षातच नाही. तिथून पुढे आलो ते चकॉप्सरचं बुशिंग घेतलं, कारण ते बुशिंग नसल्यामुळं काय ते मुवमेंट होते असं, आणि ते वेल्डिंग तुटलं असा विषय झाला. वेल्डिंग कडक मारलेलं होतं ना, मग तो घोळ झाला. तर तिथून पुढे आलो, आपले फॅमिली मेंबर भेटले तिथं, आणि आता पोचलो टोल नाक्यावर जरा पेडिटर हाणलं आणि निघालोय. 3-4 गाड्या आहेत सोबत, आता काय टेन्शन होत नाही. हळूहळू एक एक जॉईन झाले. त्याला काय विषय नाही. पार्टीवाल्याला पण सांगितलं लोकेशन पाठवून ठेव, सकाळी येतो. काय आता निवांतच चालू आहे. आता कुठेतरी चॉकअपचं ते बुशिंग टाकून घेऊ कुठेतरी, कारण 18-19चा पाहणा नाही माझ्याकडे होता त्या दिवशी. काहीतरी 19-22 झाले वेल्डिंग वाल्यापेक्षा राहिला का काय माहिती. आता मोठ्या गाडीचं सगळे पाणी आपल्या गाडीत आहे, पिशवीच भरलेली आहे. काय ते विषय झाला तिथं राहिला पाना, किंवा तो एक्सचेंज झाला, कसं काय ते झालं असं. तर चला काय विषय नाही, कोणाच तरी गाडीत असेलच की पाना, बोललो आणि टाकू. जेवायला थांबले त्याला, पुढे जेवायला दाबतो कुठेतरी, बघू. चलो सध्या आपण पोहोचले हुबळी बायपासला, आणि बऱ्यापैकी हुबळी बायपासचं काम उरकलंय बरं का. बघा टकाटक झालाय रोड, लय भारी वाटणार आहे एकदा बायपासचं काम झालं की. 15 मिनिटातच गाडी पाडीला येणार आहे, 15 ते लयत लय 20 मिनिटं, कारण सनाड रोडच तसा होणार आहे. पहिला होता सिंगल, आता झालाय डबल 4 लाईन. सिंगल तर लवकरात लवकर चालू व्हावा ही आमची इच्छा आहे. कधी आता ही ब्रिज जास्त आहेत ना, जरा 4-5 ब्रिज असल्यामुळे जरा वेळ लागतो. सरळ रोड असता तर काय विषय नव्हता. पाहून हुबळीला पोचले, हुबळी पास केले. आपल्या नेहमीच्या पंपावर डिझेल टाके फुल करायला लागले. फटाफट डिझेल टाके फुल करू आणि पुढे जेवण करू. राव बाबर पुढे थांबतोय की नाही कुठं आता काय माहिती. बाबर माझ्या पुढे बिरकीट लावले, टाकी फुल केले. 35-36 कडे आलं पाक. किती बसतं बघा, 37 बसल. चला टाकी फुल करून कल्टी मारू. हुबळी पास करून जेवायला थांबलोय बघा. आपण मागं एकदा थांबलेलो, इथं नॉनव्हेज चांगलं भेटतं त्यामुळे इथं थांबलो जेवायला. पण आता काय आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही, कळस बसल्यापासून गावात महिनाभर पाळायचे, त्यामुळं काय नॉनव्हेज खात नाही. मिक्स व्हेज घेतले, रोट्या घेतल्यात, रस्त्यावर लागले आपली धन्नू. मस्त जेवण करू, लय भूक लागली होती. बांकापूरला जास्तवर पाक अवटाळ निघाला असतं, त्यामुळे जेवण घेऊ आणि कल्टी मारू. चला जेवण करू. म्हणून जेवायला थांबलो होतो हुबळीच्या पुढे बघा, सुमो मिनी दाबा. 1-2दा थांबलो होतो मी. नॉनव्हेज भारी भेटते इथं जेवायला, मच्छी बिच्छी एक नंबर भेटते. आज मिक्स व्हेज खाल्ली, मस्त बनवलेली त्यांना. पैसे थोडंसं जास्त घेतात पण एक नंबर जेवण देतात, ब्रँडेड. रस्त्यावर धाब्यापेक्षा तर भारी एक नंबर आहे. छोटासा धाबा आहे पण कडक भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी,
त्यानंतर तंदूर रोटी, चपाती सगळं भेटतं आणि एक नंबर भेटतं. चला मस्त असा दणका लावला, मसाला राईस, रोट्या, मिक्स व्हेज. आता झोप येणार आहे, लावली AC. थोडं कुठं आली तर 2 तास पडू आणि मग निघू. चला निघूया. भावना आपण पोचलोय दावणगिरीच्या अलीकडे, चलगिरीचा टोल आहे. वाजले जवळजवळ बघा 4:30 इथंच वाजले. 5:30 वाजतील चित्रदुर्गला पोहोचायला. तिथून 4 तास आरामात चाललंय. काय असं पण उद्या सकाळी येतं बोललं त्याला. ते बोललं की मी लोकेशन पाठवा, म्हटलं मी उद्या सकाळी येऊन जाईल. असा विषय झालाय. त्यामुळे मी निवांत चाललोय. पळवली पण नाही गाडी, दाबली नाही, काय नाही. 65-70 चालू आहे आपल्या रिबीट मध्ये. चहा वगैरे घेतला आता आणि म्हणलं आता जरा थोडंसं रेस्ट दिलं गाडीला. सकाळचं चालू आहे. आदळायला लागली परत. मला वाटलं परत वेल्डिंग तुटलं. काय वेल्डिंग नाही तुटलं. हळूहळू चाललोय त्यासाठीच, कारण बुशिंग बसवायचे मला, पाहणं नाही. हो आता कुठेतरी पुढे थांबतो ती बुशिंग बसून घेतो. सारखं मनात ते उरवर राहते की बुशिंग नसल्यामुळे तो वेल्डिंग तुटतं काय परत. तर आता रोड तर चांगला आहे टापोटाप, त्यामुळे काही विषय नाही. पण ते तुटलं बिटलं म्हणजे परत आणखीन कुठं वेल्डिंग करीत बसता. आता त्याचं मी परमनंट इलाज करणार आहे. ते होलं करून घेणार व्यवस्थित. बघू आता कसं होतंय. ते इकडचं पण बुशिंग गेलंय, ते पण खराब होऊन जाईल तेवढ्यामुळं. आणि त्या बुशिंगमुळे गाडी आदळते. बुशिंगवर असलं ना बरोबर जोर पडतो त्याला, गाळा हालत नाही. तर चला काय विषय नाही, पोचूया बेंगलोरच्या दिशेनं. सगळी गेलेत निघून, मीच राहिलोय मागे. एक जण थांबला कार्यकर्ता आमचा. एक गाडी पुढे गेली आणि मी राहिलोय माग. मी चालू ही जेवायला थांबल्यामुळे ते जेवायला थांबला, कारण त्याला माल क्रॉसिंग करायची चित्रदुर्गला जाऊन गाडी एक थांबले त्यामुळं. बाकी काय नाही. तो चलो अपना सफर कंटिन्यू करते हैं. अपने को रुकना है एडिटिंग के लिए. अभी रुकेंगे आधा घंटे में. छाव देख के किधर रुकेंगे, नेटवर्क देख के. चलो भावानो, सूर्यदेव पण चालला आपल्या घरी. उजडलं काय ते दिवस मावळला, बघू शकता. जावा रे, बाय बाय, टाटा, जय महाराष्ट्र. भावना दावणगिरीच्या टोलवर थांबलेलो, व्हिडिओ वगैरे एडिट केले आणि सोडून दिले. 2 तास घालवले राहू इथं. नेटवर्क होतं इथं जरा बऱ्यापैकी, त्यामुळे थांबलो आता. कारण अशी पण गाडी खाली होणार नाही, उद्या सकाळीच होणार आहे. त्यामुळे ते बोलला या निवांत, काय गडबड करू नका. आता इथून अजून 3-3.5 तासाचा रोड आहे. झपाझप आता करू चालू. जेवायला शेऱ्याला वगैरे थांबू कुठंतरी पुढं. पहिला फ्रेश होतो पुढं, कारण थांबलो तर फ्रेशच नाही झालो. फ्रेश होतो आणि मग निघतो. चला भावानं टोल नाका मस्तपैकी फ्रेश झालो. म्हणलं झोप यायला नको. फ्रेश झालं की असं टकाटक राहते माणूस. आपली दुसरी धन्नू पण आली मागणं. दोन्ही गाड्या संकट आहेत. आता काय दणका विषय, आता काय दोघं आहे संकट, मला झोप येत नाही काय नाही. त्या बी नॉनस्टॉप जायचं आहे, आपण बी नॉनस्टॉप आहे. मुंगा फाईट. तो चलो निकले है बेंगलोर की ओर. हा म्हणून आपण पोहोचलो चित्रदुर्गा बायपास. कसा आहे आणि रेटा लावलाय. गाड्या आपली लय पळत्या फोडली, आपल्याला घावनाच झाली. आपला कसा असते 70-75च्या वर आपण जात नाही. लिमिट मध्ये काय कुठं जाऊन गडबड वासा करून जायचं आहे. ती गाडी चालली भोंगाड, मला घावना दिसेना सुद्धा. आपल्याच उलट वजन कमी आहे त्यापेक्षा. आपली गाडी पळना म्हणजे जात्या पाहिजे तेवढी. मी पळवत नाही. 70-75च्या वर जातच नाही. 75 फिक्स आहे आपलं, त्याच्यावर जात नाही. चला जाऊ पुढं कुठेतरी. उद्या आता बघू कसं खाली करायचं. चहा प्यायला थांबलोय शेऱ्याच्या टोल नाक्यावर. मस्त चहा घेतो आणि तू झोप यायला लागलेली. पण जरा गोडवा आला, गेली बघा झोप. आता डायरेक्ट पार्टी दारात जाऊन झोपायची. इथं आधी मध्ये स्टॉप घ्यायचा. मग चला ते चहा घ्यायचा चाललाय बघा. सलगर का कुठला आहे कोणा ठाव. चहा घेऊन निघू चला. भावना बरोबर 12 वाजलेत आणि आपण पोहोचलो शिराच्या टोल नाक्यावरती. बघू शकता असलं ट्रॅफिक, काय वाकडे तिकडे गोष्टी ते शिरा टोल नाक्यावर. अजून इथनं 2 तास पकडून चाला आपल्याला डायरेक्ट कंपनीपर्यंत, जिथं आपला पॉइंट आहे तिथून. 2 वाजता जाऊन मस्त पडी मारो. झोप आलेली. आत्ता चहा घेतला त्यामुळं जरा तरतरी आली. आता काय जाण हाणू आणि डायरेक्ट पोचू. आता काय झोप येणार नाही असं वाटतंय. बघू गाणी बिनी लावा. आता गाणीच लावली नाही तर लय दिवस झालं. गाणी लावून निघू. तर चलो.
भावनो फायनली बेंगलोरच्या टोलवर पोहोचलेलो आहे. आता थांबतो आणि लोकेशन लावतो. बोमन हल्ली तर मला माहिती आहे, बट आता त्याचं लोकेशन कुठलं आहे नक्की काय माहिती. इकडे तिकडे कुठेतरी असेल, त्यांनी पाठवून ठेवले मला लोकेशन ऑलरेडी. लावतो आणि सिटीमध्ये घुसतो. आपला आतल्या रोडनं टाकल्या. आतला रोड पण पूर्ण खराब झालाय बरं का. हे बघा काय अवस्था झाली, सगळं खराब झालंय. नको नको वाटते. काम चाललंय रोडचं पूर्ण. हे टोलवर तर कसलं खड्डं पडलं बघा. चला काय विषय नाही, ले टोल पण नाही 20 रुपये आहे. कटला तर कटला, नाही तर निघून गेला. चला लाल आहे, निघाला. भावानं गोरगोंटे पाल्यावरून टर्न मारलाय. आपलं अजून लोकेशन आहे 25 किलोमीटर दाखवलं इथून. हा म्हैसूर रोड आहे. चला जाण 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 जाऊ. अजून 37 मिनिटाचा रोड दाखवतोय, म्हणजे अर्धा तास जाईल. जाऊन झोपू मस्त. सकाळी तो येणार आहे 7 वाजता उठवल. आता जाऊन झोपू, 3-4 तास झोप तरी होईल मस्त. पाहुणा आलोच जवळ, अर्धा किलोमीटर राहिले. मी बघा अशी झाडं बिडं आहेत, बिनकामात धाड वाजायचं. झोप असली खतरनाक आले ना मला, बाई काय सांगू. मधनं शॉर्टकट दाखवत होतो तरी पण तिकडून टाकली नाही गाडी. म्हणलं इकडून टाकावी, कारण स्पीड ब्रेकर उडला धाड करणं झोपत. सिटीमध्ये तर रात्रीचं काळं कुत्र नाही, त्यात कळून येत नाही पुढं स्पीड ब्रेकर वगैरे. झाप करून धाड करणं उडला, तेव्हा जाग आली मला. हा चला आता इथून आणखीन राईट घ्यायचंय. काय सगळ्या गल्ली गल्लीत नाही, जाऊन पॉइंटला थांबतो. तर गुड मॉर्निंग भावांनो. 7 वाजताच पार्टीवाला उठवा आलाय आणि लावली बा गाडी खाली करायला. जुगाड सकाळ सकाळ जुगाड करून खाली गेलं बघा ते. झाले खाली. हे छोटस दुकान आहे प्रिंटिंगचं. कसं बस मशीन केलं खाली, रश्या बिश्या बांधून हातात साल्ट गेलं राव. हा लावली खाली करायला, केली खाली गाडी. तर चला आता भरायचं जुगाड लावायचे, बघू कसं होते. भावनं खाली झाली गाडी. खाली करून बघू आता काय जुगाड लागतंय का मालाचं. तर आपण आता आहे बॅनरघट्टा रोडला. बॅनरघट्टा रोडवरून आता इथून नाईस रोडला निघू आणि मग तसंच जाऊ, आंघोळ वगैरे करू गरम पाण्याने जाऊन. आता इथं थांबून काय फायदा नाही, जाऊ डायरेक्ट, कारण सुट्टी आहे उद्या. त्यामुळे आजच्या आज गाडी भरून काढली पाहिजे आणि काढणार 100%, आपण काय विषयच नाही. तर चला आता नाईस रोडला लागू. इथनं पुढे जाऊन लेफ्ट मारून परत युटर्न करून नाईस रोडला लागतं. फटाफट जाऊ आणि आंघोळ वगैरे करू आणि मग भरायचं जुगाड लावू. कारण आत्ता वाजलेत 8, अजून 2 तास आहेत मार्केट चालू व्हायला. तर चला भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. चला हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये.